तर मित्रांनो, बऱ्याच जणांनी सध्या YouTube चॅनल सुरू केलेलं आहे आणि ते YouTube चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ देखील टाकत आहे. पण सगळ्यांचा प्रश्न एकच आहे, की YouTubeवर आपण व्हिडिओ टाकतोय खरं, पण YouTube आपल्याला पैसे नेमकं कधी देणार आहे? आणि जे पैसे आपल्याला YouTubeहून मिळतात, त्याच्या काय-काय अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत, ज्यानंतर आपल्याला YouTube पैसे देणार आहे आणि आपल्याला किती व्ह्यूज आल्यावर पैसे भेटतात किंवा किती लाईक आल्यावर पैसे भेटतात किंवा किती सबस्क्रायबर आपले वाढले, तर आपल्याला पैसे भेटतात. अशा YouTube आणि मॉनिटायझेशन ज्याला आपण म्हणतो, याच्याबद्दल अनेक जणांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहे. तेच सगळे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याचं सविस्तर उत्तर बघणार आहोत. तर पहिली गोष्ट मित्रांनो, चॅनल जेव्हा आपण अप्लाय करत असतो, त्याला आपण मॉनिटायझेशनसाठी चॅनल अप्लाय करणे अशा पद्धतीचे त्याला नाव आहे. म्हणजे YouTubeचा आपण एक पार्टनर बनतो या ठिकाणी. म्हणजे आपलं चॅनल आणि YouTube या दोन्हीमध्ये एक पार्टनरशिप होते आणि तेव्हा आपल्या व्हिडिओवरती म्हणजे आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहे त्याच्यावरती जाहिरात म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट ज्यावेळेस प्ले व्हायला लागतात त्यावेळी आपल्याला पैसे मिळतात. तर आता आपण जर YouTubeवर व्हिडिओ बघितले तर अनेक व्हिडिओवरती आपल्याला ॲड्स प्ले होताना दिसतात आणि म्हणजे सगळ्याच व्हिडिओवर बहुतेक ॲड प्ले होतात. पण जे चॅनल YouTubeच्या पार्टनरमध्ये जोडलेले आहेत त्यांना YouTube पैसे देतं आणि जे चॅनल जोडलेले नाहीत त्यांचे सगळे पैसे जे आहे ॲड्सचे ते स्वतः YouTube या ठिकाणी घेतं. आता मित्रांनो, तुमचं जर चॅनल एखाद्या शॉर्ट व्हिडिओचं असेल किंवा लाँग व्हिडिओचं असेल तर यासाठी चॅनलला मॉनिटाईज करण्यासाठी काही वेगवेगळ्या गोष्टी लागतात. तर त्याच सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे गणेश कोरडे आणि तुम्ही बघताय टेक प्रो मराठी. तर चला आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मागचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्ही एक YouTube क्रिएटर असाल तर तुमच्याकडे YT स्टुडिओ नावाचं ॲप असणे खूप गरजेचं आहे. तर हे बघा, या ठिकाणी आपण या YT स्टुडिओ ॲपला ओपन करून घेणार आहोत. तर मित्रांनो, त्या ॲपमध्ये गेल्याच्या नंतर हे बघा, या ठिकाणी अर्न नावाचं लास्टला उजवीकडे सगळ्यात खाली बटन दिसतंय. त्याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला इथे काही माहिती दिसते. तर इथे क्लिक केल्याच्या नंतर हे बघा, आपल्याला सगळ्यात वरती इथे लिहून आलेलं आहे बिकम अ YouTube पार्टनर. म्हणजे आपण एक YouTubeचे पार्टनर या ठिकाणी बनू शकतो. पण सध्या आपले जे क्रायटेरिया जो असतो तो कंप्लीट झालेला नाही, म्हणून सध्या आपण त्याचे पार्टनर नाही आहोत. तर हे बघा, या ठिकाणी काही गोष्टी दिलेल्या आहे की आपण पैसे कशाप्रकारे कमवू शकतो. तर हे बघा, इथे मेंबरशिप असते. जेव्हा आपल्या चॅनलचे कोणी मेंबर बनतात तेव्हाही आपल्याला पैसा मिळतो. सुपर्स जे आहे म्हणजे जर कोणी आपल्याला सुपर चॅट केला तर आपल्याला त्याचा देखील पैसा मिळतो. आणि शॉपिंग म्हणजे आता हे नवीन ऑप्शन आलेलं आहे. तर आपल्या चॅनलमध्ये जर आपण काही प्रोडक्ट्स टॅग करून त्याची जर आपण विक्री केली तर त्याच्यामध्ये हे एक टक्केवारीचा हिस्सा आपल्याला या ठिकाणी मिळतो आणि शॉपिंगद्वारे सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती पैसे कमवू शकतो. तर आता मित्रांनो, हे बघा, इथे एलिजिबिलिटी असं नाव आपल्याला दिसतंय. तर या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिलेलं आहे की आपल्याला जर YouTube चॅनल आपलं मॉनिटाईज करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी काय-काय गोष्टी लागणार आहे. तर मित्रांनो, वरती काही सेटिंग्स आहे ज्या मेंबर्स, सुपर चॅट आणि शॉपिंग या 3 साठी जे क्रायटेरिया आहे ते मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो. तर जर तुम्हाला सुपर चॅट, शॉपिंग या सगळे आणि मेंबरशिप या 3 गोष्टी जर तुम्हाला ऑन करायच्या असतील तर तुम्हाला 500 सबस्क्रायबर पाहिजे आणि तुमच्या चॅनलवरती 3 व्हिडिओ रिसेंटमध्ये अपलोड झालेले पाहिजे आणि खाली जे आहे ते 3000 घंट्याचा वॉच टाईम या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आणि जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती टाकत असाल तर तुम्हाला 3 मिलियन या ठिकाणी व्ह्यू आलेले पाहिजे, तेही शेवटच्या 90 दिवसामध्ये. आता हे तर झालं मेंबर, सुपर आणि शॉपिंग. पण सगळ्यात जास्त पैसे जे असतात ते ॲड्समध्ये असतात आणि ॲड्समधूनच सगळे यूट्यूबर पैसे कमवत असतात. तर या ठिकाणी आपण बघूया की ॲडचा काय क्रायटेरिया आहे. तर हे बघा, खाली आपल्याला दिसतंय की वॉच पेज ॲड्स आणि शॉर्ट फीड ॲड या 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. हे सगळ्यात मेन मॉनिटायझेशन आपण यालाच म्हणू शकतो, कारण याच्यावरच सगळ्यात जास्त पैसा मिळतो. तर मित्रांनो, हे बघा, आपल्या चॅनल जर मॉनिटायझेशनसाठी आपल्याला अप्लाय करायचं असेल तर हे बघा, आपल्याला 1000 सबस्क्रायबर या ठिकाणी पाहिजे. 1000 सबस्क्रायबर तेही मागचे 365 दिवसामध्ये कंप्लीट झालेले पाहिजे. म्हणजे जर आज मी चॅनल सुरू केलं तर आज समजा तारीख आहे 16 जुलै 2025. तर समजा 16 जुलै 2026च्या आत जर मी माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट केले तर आणि खाली जो वॉच टाईम आहे, जो 4000 घंट्यांचा वॉच टाईम आहे, ह्या 2 गोष्टी जर मी कंप्लीट केल्या तर माझं चॅनल मॉनिटाईज होईल. आणि जर मला त्याच्यापेक्षाही जास्त उशीर लागत असेल तर मागच्या 365 दिवसाचा जो वॉच टाईम आहे तो या ठिकाणाहून कमी होत जातो. म्हणजे ही गोष्ट जर तुम्हाला समजली नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी सविस्तर तुम्हाला परत एकदा सांगेल. तर हे झालं वॉच टाईम
आपल्याला सबस्क्रायबर पाहिजे 1000 लास्ट 365 दिवसामध्ये, म्हणजे जेव्हा आपण अप्लाय करणार आहोत त्याच्या मागच्या 365 दिवसामध्ये. आणि जो वॉच टाईम आहे तो आहे 4000 घंट्यांचा. आणि दुसरी गोष्ट आहे, तुम्ही जर आता शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल तर आता यूट्यूबवर खूप लोक शॉर्ट व्हिडिओ बनवतात, तर त्यांच्यासाठी इथे मागच्या 90 दिवसामध्ये 10 मिलियन व्ह्यू आलेले पाहिजे. म्हणजे जो आता समजा आज मी अप्लाय करणार आहे तर मागच्या 90 दिवसामध्ये माझ्या शॉर्ट व्हिडिओला जर 10 मिलियन व्ह्यू जर आलेले असेल आणि माझे 1000 सबस्क्रायबर जरी झालेले असेल तर तरी माझं चॅनल मॉनिटाईज होईल. हे शॉर्ट फील्डवाल्यांसाठी. म्हणजे एक तर आपल्याला 1000 सबस्क्रायबर पाहिजे, आपले व्हिडिओ लाँग असो किंवा आपले व्हिडिओ शॉर्ट असो. आणि जर समजा आपलं 1000 सबस्क्रायबर तर आपल्याला पाहिजेच. पण आपल्याला वॉच टाईममध्ये या ठिकाणी 2 पर्याय, एक तर आपल्या शॉर्ट व्हिडिओला 10 मिलियन व्ह्यू पाहिजे किंवा आपल्या लाँग व्हिडिओला 4000 घंट्यांचा वॉच टाईम आहे. फक्त फरक एवढा आहे, वॉच टाईम 4000 घंट्यांचा जो पाहिजे त्याला 365 दिवसाचा वेळ आहे. आणि जो व्ह्यू आहे म्हणजे 10 मिलियन व्ह्यूज आहे शॉर्ट व्हिडिओला, त्याला फक्त 90 दिवस आहे. म्हणजे मागचे किंवा पुढचे 3 महिने या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो, 30-30 दिवसाचे. आता मित्रांनो, ही एक गोष्ट झाली ज्या ठिकाणी आपण बघितलं की आपल्याला काय-काय आपला क्रायटेरिया आहे चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी. आता दुसरी जी गोष्ट आहे, आता खूप साऱ्या पॉलिसी 15 जुलै 2025 पासून या ठिकाणी बदललेल्या आहेत. तर आपले जे व्हिडिओ आहेत ते पूर्णपणे ओरिजिनल पाहिजे. म्हणजे मी जसं या ठिकाणी समोर कॅमेऱ्यासमोर बोलतोय अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ पाहिजे. आणि तुमचं जे आवाज आहे तो ओरिजिनल पाहिजे. कोणत्याही एआयचा वापर करून तुम्ही आवाज तयार केलेला नाही पाहिजे, जेणेकरून आपलं चॅनल मॉनिटाईज होईल. तर ह्या खूप साऱ्या अशा नवीन पॉलिसीज आहे ज्या आपल्याला पाळणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, दुसरी अजून एक गोष्ट ती म्हणजे आपले सगळे व्हिडिओ ओरिजिनल असायला हवे. आपण जर दुसऱ्याचे व्हिडिओ कॉपी करून आपल्या चॅनलवरती अपलोड केले आणि आपण जर मग मॉनिटायझेशनसाठी चॅनल अप्लाय करत असोल तर आपलं चॅनल मॉनिटाईज त्या ठिकाणी होणार नाही आणि आपल्याला काही ना काही कारण देऊन आपलं चॅनल रिजेक्ट केलं जातं. मित्रांनो, ही झाली आता मॉनिटायझेशनसाठीची गोष्ट. जेव्हा आपण आपलं चॅनल मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करतो तर मित्रांनो, जे आपले ॲड्स जे आपल्या चॅनलवरती दाखवतात आणि मॅनेज करतात त्याला म्हणतात ॲडसेन्स. आता ॲडसेन्सबद्दल ही आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवू, पण सध्या मी शॉर्टकटमध्ये सांगतो. तर मित्रांनो, हे बघा, आपलं जे चॅनल आहे यूट्यूबचं, ते यूट्यूबचं चॅनल आपल्याला ॲडसेन्स सोबत कनेक्ट करावं लागतं. आणि ॲडसेन्स देखील आपले जे ईमेल आय डी आहे, चॅनल आपण ज्या ईमेल आय डीद्वारे बनवलं होतं त्याच ईमेल आय डीमधून आपण ॲडसेन्स बनवू शकतो. खूप इझी आहे. आणि जे पैसे आपले तिथं जमा होतात तेच पैसे आपल्याला बाहेर काढण्यासाठी आपली बँक अकाउंटसुद्धा त्या ॲडसेन्सला जोडावं लागतं. म्हणजे ॲडसेन्स हे जे ॲड यूट्यूबवर प्ले होतात त्या सगळ्या ॲड्सला मॅनेज करतं ॲडसेन्स. आता आपण ॲडसेन्स कनेक्ट केल्याच्या नंतर तिथे आपली बँक आपण कनेक्ट करतो आणि तिथे असं रूल आहे की एका महिन्यामध्ये $100 जर आपली अर्निंग होत असेल तर आपल्याला त्याच महिन्यामध्ये पेमेंट आपलं मिळून जातं. तर किंवा आपलं जर पेमेंट $100 पेक्षा कमी झालेलं असेल तर ते पुढच्या महिन्यामध्ये ॲड होतं. हे आता नंतरचा भाग आहे. याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला सगळी माहिती त्याबद्दल मी नक्की सांगेल. आता मित्रांनो, बऱ्याच जणांना असा प्रश्न आहे की आपल्याला व्ह्यूज आल्यावर पैसे भेटतात की लाईक्स आल्यावर पैसे भेटतात की जास्तीत जास्त सबस्क्रायबर असल्यावर पैसे भेटतात. आता मित्रांनो, पहिलं तर मी तुम्हाला सांगितलं की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी पाहिजे 1000 सबस्क्रायबर, 4000 घंटांचा वॉच टाईम किंवा 90 दिवसांमध्ये 10 मिलियन शॉर्ट्सचे व्ह्यू. आता हा झाला फक्त क्रायटेरिया ज्या आमच्या माध्यमातून आपण चॅनल मॉनिटाईज करू शकतो. पण जर पैसे कमावण्याची गोष्ट आपली असेल तर त्या ठिकाणी आपले व्हिडिओ किती मोठाले आहेत आणि आपल्या व्हिडिओवरती किती व्ह्यूज येतात, हे सगळे व्ह्यूज आणि व्हिडिओची लेंथ म्हणजे आपल्या एका व्हिडिओमध्ये किती जाहिराती प्ले होतात या सगळ्या गोष्टीचा परफॉर्मन्स बघून आपला जी अर्निंग आहे ती ठरवली जाते. म्हणजे असं नाही की एखाद्या व्यक्तीचे सबस्क्रायबर खूप जास्त आहे म्हणून त्याला जास्त पैसे भेटतात किंवा लाईक्स खूप जास्त आहे तर जास्त पैसे भेटतात, असं अजिबात नाही. जेवढे आपले जास्त व्ह्यूज तेवढे आपल्याला जास्त या ठिकाणी पैसे मिळणार आहे. आता मित्रांनो, ही सगळी माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. याबद्दल अजूनही काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारा. ह्या व्हिडिओला तुम्ही तुमच्या युट्यूबर मित्रांना देखील शेअर करू शकता आणि त्यांनाही थोडंसं हे ज्ञान शिकू शकता. तर मित्रांनो, चला भेटूया पुन्हा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.